ओके ओळखता मराठी क्रिएटर आपल्याला ॲड झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण पहिल्यांदा मी यूट्यूबचा इव्हेंट अटेंड करणार आहे. एक इव्हेंट असतो यूट्यूबचा, तो दरवर्षी होतो, त्याला यूट्यूब फॅनफेस्ट असं बोलतात. आणि मी जेव्हा व्हिडिओ स्टार्टिंगला चालू केलेल्या म्हणजे लॉकडाऊनमध्ये, तेव्हापासून ऐकत होतो यूट्यूब फॅनफेस्ट म्हणून. तर नक्की आणि खूप लोकांच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आणि 2-3 मोठे यूट्यूबर आहेत, अमित भडाना वगैरे, त्यांच्या गाण्यांमध्ये पण त्याचं मेन्शन केलेलं आहे. माझा पण विचार होता कधीतरी आपण जाऊया. आणि लॉकडाऊन जेव्हा लागलं तेव्हा मी व्हिडिओ चालू केलेल्या बनवायला. लॉकडाऊन आणि करोनामुळे यूट्यूब फॅनफेस्ट घ्यायचं बंद झालेलं आहे. म्हणजे आता डायरेक्ट 2025 मध्ये त्यांनी पुन्हा घेतलेलं आहे आणि ते आपल्या मुंबईमध्ये होणार आहे, मुंबईला वरळीला आहे. तर आता तिकडेच चाललो आहे आणि खूप मोठमोठे यूट्यूबर असणार आहेत आणि मेन सेलिब्रिटी असणार आहेत तिथे. संजू राठोड, नंतर फराह खान असणार आहे जे मेन स्टेजवर असणार आहेत आणि त्यांचा शो असणार आहे. तर 3 ते 7 वाजेपर्यंत हा शो चालणार आहे, म्हणजे 4-5 तासाचा शो असणार आहे. आणि आत्ता 1:30 वाजलेत, पटकन निघतोय कारण त्यांनी सांगितलं की जेवढे कॅपॅसिटी असेल, जर लवकर आलं तर आतमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. बघूया कसं आपल्याला तिथे ट्रीटमेंट मिळते. चला. यूट्यूबचा असा त्यांनी बँड दिलेला आहे. हा बँड हाच ती तिकीट आहे त्यांची आणि याच्यामध्ये काय चिप वगैरे असेल ते स्कॅन वगैरे करतील आणि याच्याशिवाय ते आतमध्ये घेणार नाहीत. तर हा मेन कॅरी करायचा आहे आपल्याला. आणि आजची ड्रेसिंग कशी वाटते नक्की सांगा. प्रणालीने सिलेक्ट केलेले आहेत कपडे. त्या दिवशी या शोसाठी खास घेऊन आलो, त्या दिवशी जाऊन कपडे पूर्ण आणि चांगली खरेदी केली. दिवाळीला पुन्हा जायचं आहे. माझी राहिली माझी कृषिकाची. त्यानंतर आता तिथे सगळे मोठमोठे यूट्यूबर असतील ते त्यांच्या मोठमोठ्या गाड्या घेऊन येणार आहेत आणि मी चाललो आहे आपली बर्गमॅन घेऊन स्कूटी घेऊन चाललो आहे. तर आपण ते त्यांच्या गाड्या फ्लेक्स करतील आणि मी माझी गाडी फ्लेक्स करणार आहे, बर्गमॅन. तर वरळी डोमच्या इथे पोचलो आहे आणि खूप जण आलेले आहेत. अरे नॉन मराठी पण आहेत, मराठी पण आहेत, नॉन मराठी पण आहेत. गाडी इकडे पार्क केली, सगळे खूप मोठमोठ्या गाड्या घेऊन आलेले आहेत. चलो, या भावाचं इथं पडला त्याचे शूजचा हेच निघाला आहे पूर्ण सोल, तो टेन्शनला आला आहे. इधर शूज़ भी मिलता होगा, वो भी ले ले डायरेक्ट. आगे मिलेगा, देख किधर तो ढूंढ. अभी तक है टाइम, 15-20 मिनट है और. तो टेन्शन ला आता सोल निघाला पूर्ण. काय बोलताय? नमस्कार. नमस्कार. काय ईमेल दाखवगे? हे दाखव. कुठल्या कॅटेगरीमध्ये केलं? कुठली आता ते माहीत नाही. थांबा. बघता? हो सर, फॉलो पण करतो मला. थँक्यू. ते बँड पण दिलेलं आहे. एक बँड कुठला दिला? लालवाला आहे का? कुठला? लालवा. हां, ते बरं झालं सांगितलं. हा लालवाला. लालवाला ना, मग गेट नंबर 5 एंट्री. 5 किंवा कुठून आहे? सर पुढे जाऊ ना, मोठा स्टॅच्यू आपला वल्लभ. लांब आहे काय? नाही, 2 मिनिटात. ठीक आहे, थँक्यू. गेट नंबर 5ला गर्दी बघा कसली आहे. आणि सगळेच यूट्यूबर आहेत, छोटे मोठे त्याच्यामध्येच आहेत, मराठी नॉन मराठी. आणि मराठी जास्त कोण नाही दिसत आहेत. 3 वाजता आतमध्ये घेणार होते, अजून 15 मिनिटं आहेत. अंदर तो आ गए. आतमध्ये आलो ते झालं. आता आतमध्ये कारण काय लिमिटेड सीट आहेत. कॅपॅसिटी किती आहे आतमधली माहीत नाही. चला, 2 स्टेज पार केले. आता ही 3री स्टेज आहे आतमध्ये जायची. लेडीज जेंट्स दोन्ही लाईन वेगळ्या केल्यात. चला, शेवटी उन्हातून आता सावलीत चाललो आहे. एवढं ऊन आहे, खतरनाक एकदम. आपल्या मागे वेगळी लाईन झाली.
आपल्यामुळे आणि आपणच पहिले आम्ही लाईन दुसरी वाढवली इकडे आणि इकडे आहेत ना प्रत्येक एज ग्रुपमधले यूट्यूबर आहेत म्हणजे 18+ पासून 65 पर्यंत वगैरे मला दिसलेले आहेत आतापर्यंत. माझ्यावर एक काका पण होते, कुठे गेले? हां अभी इधर का छोडणे काय दिलेलं तुला मला लक्षात आहे. ओके हां BKCला हां झालं थँक्यू. त्यांना हा बँड जेव्हा घ्यायला गेलो ना BKCला तिथून कलेक्ट करायचा होता तेव्हा त्याच मुलांनी दिलेलं, त्याच्या लक्षात आहे चेहरा माझा. चावी है सही है ना सही क्या नाही ओके हां ओळखता. एवढी लोक मेन VIP म्हणून आहेत जी स्टेजवर असणार आहेत. यांना कोणाला मी ओळखत नाही. त्यातल्या संजू राठोड माहिती आहे आपल्याला, जी गाणी खूप गाजत आहेत आता. आणि त्यात फराह खान आहे. त्यानंतर हा भावा भेटला आहे. मराठी लोक बरोबर एकमेकांना ओळखतात आणि आम्ही दोघे एकमेकांना आता भेटलो आहे म्हणजे मला एक सोबती झाला आतमध्ये जायला. चला एंट्री केली. वा इथून AC फुल चालू आहे. इथून AC हो ॲम्ब्युलन्स भारी आहे एकदम. आणि इकडे स्पायडरमॅन पण आला आहे. मला वाटतं इथूनच आतमध्ये जायचं आपल्याला. यही से अंदर जाना है लग रहा है. सेम है दोनों तरफ. क्या दोनों तरफ सेम है ना ओके. चला इकडे पंखे दिलेत त्यांनी. क्या बात कर रहा है सच में क्या बोल रहा है? कारण आतमध्ये गरम होऊ शकतं त्यामुळे हवा घालायला पंखे दिलेत. AC चल तो रहा है. नाही उदर गरम हो रहा था ना. 4 वाजायला 15 मिनिटं आहेत आणि अजून एक मराठी माणूस आपल्याला ॲड झाला. कारण बरोबर मराठी लोकांनी बरोबर एकमेकांना ॲड झाले. बाकी सगळे नॉन मराठी आहेत आणि त्यातला हा एक नॉन मराठी ॲड झाला आहे आपल्याला. ॲड झाला आहे. हो हो भाऊ UPच आहे आणि इकडेच सेटल आहे ना इकडे. अरे पण माझा गाव पण UP आहे पण मी महाराष्ट्रामध्ये राहतो. ओके म्हणजे मी बॉर्न इथेच झालो. हां हां घेऊन ये. त्याला अजून आपले मराठी ब्लॉगर मराठी क्रिएटर आपल्याला ॲड झालेले आहेत. ब्लॉगर मी ब्लॉगर. वाव कसलं आहे भारी आहे एकदम. मी तिकडेच राहिलो असतो जर तुम्ही नसता आला तर. मी वाट बघत होतो तुम्ही येताय म्हणून. तर आम्ही बरोबर जागा बघितली. परफॉर्म कुठून होणार आहे आणि इथून होणार आहे त्यामुळे इथे येऊन उभं राहायचं आपल्याला एकदम स्टेजच्या जवळ. तुझं नाव काय चॅनलचं आणि तुमचं? पॉल ओके. आणि चॅनलचं नाव? पॉप्युलर मराठी. आणि दुसरा 2 चॅनल आहेत ना. आणि लाईव्ह धमाल. नक्की मी सर्च करतो पहिला. आता थोडा गडबडीत आहे. मस्त थोड्या वेळाने फ्री होऊन आपण करूया. तुमचा पण मी व्ह्युअर्स आहे आणि चांगले व्हिडिओ बनवता तुम्ही. थँक्यू. फॅमिली कंटेंट आहे तुमचं. चला अजून मराठी लोक भेटतात आपल्याला. अजून इव्हेंट चालू व्हायला मला वाटतं अजून तासभर लागेल. आणि सगळ्यांना उभं केलं आहे पूर्ण. तिथं वरती अलाउड नाही केलं आहे बसायला. आतमध्ये 4 वाजता घेतलं आहे आणि आत्ता मी नोटीस केलं 6:30ला चालू होणार आहे. कमीत कमी 1 तास उभा आहे इथे. 1 तास उभा होतो, कंटाळलो, पाय दुखले त्यामुळे वाचलं. 6:30ला चालू होणार आहे. बसलो खाली. सगळे लाईनीत बसले. हे हुशार होते आधीच बसलेत. आणि एकदम बरोबर स्टेजच्या जवळ बसलोय आम्ही. म्हणजे स्टेज इकडे आणि समोरच तिथे दिसणार आहे पुढेच. अरे 2-3 लोकांना फक्त मी पाहिलं
त्यांनी फक्त 2 शॉट टाकले आणि त्यांना पण इन्व्हाइट केलंय. हा काय त्याला बरं मी बोलले या बसा. अजून 6:30 1 तास बसायचं आहे. तर अजून एक आपला मित्र भेटला इंस्टाग्रामवरचे क्रिएटर आहेत. तुमचं आता फेसबुकला बघितलं तेव्हा बघितलं अरे बोललो तुम्ही पण आहेत वाटतं इकडे. स्टार्टिंग मी तिकडे गेलो त्या गेटला गाडी आपण टाकली मला बोलतो तू काय VIP आहेस क्रिएटर मी बोललो क्रिएटर मी बोललो तुम्हाला त्या गेट पार्किंग फुल झाली मी बोललो अच्छा म्हणजे आता बोललो इकडे पण तुम्ही तो मुद्दा करता का VIP म्हणजे आरक्षणासारखं झालं मी बोललो विषय मांडायला नको असं झालं मी बोललो थँक्यू. चला जेवढे सिक्युरिटी सगळे ओळखले आपल्याला. कधी चालू होणार? 6:30 सांगितलंय 6:30. अनदर फॅन मुवमेंट. तर आता 10 मिनिटात चालू होणार आहे. ओ भाई इधर एक आदमी इधर So folks, we are now about to begin the show. Are you ready? Are you ready? Put your hands. Get you grooving. Give it up for Alicia. It's the one and only Sanju Yadav. Everybody say some noise for Gully Gang! Team Evil, Samoheb, Sumayuki, MC Ardan, Riyaisa and चैनल। मुझे याद है एक ज़माना जब माँ बाप कहते थे कि हमारा बच्चा बड़े होकर एक बड़ी सी कंपनी में काम करे, पर आजकल बड़ी कंपनीज क्या कहती है कि काश हम एक बड़े से क्रिएटर के साथ कोलैब करें। दिस इज क्रिएटर इकोनॉमी गाइस। आज खुद माँ बाप खुश होकर कहते हैं कि हमारा बच्चा बड़े होके यूट्यूबर बनेगा। सो लेट्स हियर इट फॉर ऑल द क्रिएटर्स जो आज इस स्टेज पर आग लगाने वाले हैं, जो हमें क्या चल रहा है? दिस इज महेश केशवाला AKA वेलकम टू YouTube इंडिया फैन फेस्ट 2025। मैं हूं आपका चुम्मेश्वरी थगेश और मैं लाया हूं आपके लिए इंडियन देसी इंटरनेट के कुछ तड़कते भड़कते
ब्रेकिंग व्यूज। शुरू करें। स्टार्टिंग विथ इंडिया का सबसे बड़ा क्रिएटर फेस्टिवल हो रहा है इसी वक्त मुंबई में। एंड सुनने में आया कि भाई बहुत सारे टैलेंटेड क्रिएटर्स भी आए यहाँ पे। लेकिन एक और चीज सुनने में आ रही है, ऑडियंस की उतनी एक्साइटमेंट दिख नहीं रही है यार। वाह, तो इस साल का सबसे एक मस्त ट्रेंड आया है। एक बंदा था जिसको बहुत सारे व्यूज मिले। तन भी है मन भी है पिघला हुआ, छाई है रंगीनिया फिर